गुड मॉर्निंग. तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असणार. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे नवरात्रीचा 5th डे. तर आज आहे ग्रीन कलर आणि सगळेजण ग्रीन कलर लिहिले, म्हणजे ह्याच्यापाशी अश्विनपाशी नाही, बाकीचे सगळेजण ग्रीन कलर लिहिले. तर आज 5th डे आहे. तर तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता जरा पूजा पाठ सगळी झाली, आता थोडंफार काम आहे ते करतील लेकरं आणि थोडंफार मी करते काम. आणि आमच्या इकडं तर पाऊसच लागले नवरात्रीमध्ये. 1-2-4 दिवस तर पाऊस नव्हतं, परवा दिवशीपासून तर पाऊस लागलेच. तर मग आता सध्या कुठं जाणं होणार झालं आहे. जरा मार्केटला जायचं होतं, कन्यासाठी गिफ्टसाठी, म्हणजे कन्यासाठी शृंगारचं सामान आणायचं होतं. म्हणजे 9 शृंगार सामान, म्हणजे नेलपेंट, मेहंदी, दस्ती, असं सगळं. कन्या कशामध्ये खुश होतील कन्यावाला, तर हे गिफ्ट देण्यासाठी तर जायचं होतं मार्केटला. पण जरा पाऊस लागल्यामुळे जाऊ शकले नाही. तर उद्या 6th डे आहे. तर उद्याच्याला सोनी कॉलेजहून आल्यावर उद्याच्याला जाईन मी. आणि 7th डेला कन्यापूजन करायचं आहे. तर ते बी छान व्हिडिओ येईल. तर तुम्ही बघा, उद्यापासून छान छान व्हिडिओ येतील. आता उद्याच्याला म्हणलं तर 6th डेची पूजा, बाकीचं मंदिरला गेलेलं, मार्केटला कन्याचं शॉपिंग करलेली, भरपूर काही चांगले व्हिडिओ येतील. तर तुम्ही बघत राहा. चांगले म्हणलं तरी बी 10 मिनिटाच्या मध्ये जास्त वेळ नाही. मामी बोलती हूँ। अब तेरे पापा को मामा बोलने लगा देना, फिर तेरी मम्मी को मामी बोलना पड़ता है। मामी चला आरती. हां चला, ओके दाब. तर इथं आरती झाली आणि सकाळच्या आरतीला सगळेजण राहतात, लेकरवी आणि हेनीवी राहतात. मग सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या. ती थंडी असल्यामुळं ना, पाऊस कंटिन्यू चालू आहे, त्याच्यामुळे लेकरं जर्किन लिवली आहेत. आणि इथं आरती 3 झाली. मग आरती झाल्यावर ना सोनीला जायचं होतं कॉलेजला, तर तिनं निघाली. घट 5 दिवसाचे एवढे मोठे आले होते. खूप छान आल्यात, भरून आल्यात घट. छान वाटलं. अजून 9 दिवस, म्हणजे 5 दिवस तर झाले कंप्लीट, आणि अजून 5 दिवस म्हणलं तर ना 10 दिवसापत्र ना खूप मोठे येतील घट. तर छान हिरवी हिरवी चांगले आल्यात. त्यांचं एक ग्रुप आहे, गोल्डन ग्रुप. तिथंच बाजूला एक माताचं मंदिर आहे. तर तिथं रोज नवरात्रीमध्ये 9 दिवस अन्नदानम राहते. म्हणजे रोज त्या माताला निवत करतात आणि भरपूर लोक येतात जेवायला. रोज 1000, 1500, 2000 असं लोक येऊन प्रसाद खाऊन जातात. तर ह्यांच्यासोबत ना अश्विन अनिकेत बी जातात, घरला प्रसाद आणतात आणि सगळ्यांना जेवायला वाटतात. आणि लास्टला हे दोघंजण तिघं बी जेवून येतात. अश्विनला व्हिडिओमध्ये यायला खूप खूप लाज वाटते. मी व्हिडिओ काढताना ना नको म्हणून रागामध्ये येते त्यांना, तरी मी जबरदस्ती काढते व्हिडिओ. आणि अनिकेत पहिलं व्हिडिओ काढ मम्मी, व्हिडिओ काढ म्हणते, आणि नंतरच्याला मी त्याच्यासमोर जर कॅमेरा घेऊन थांबले तर ते नबी जरा रागामध्ये येते, जरा चिडचिड करते ते नबी. ते दोघं असंच आहेत. आणि ह्यांना बी व्हिडिओमध्ये यायला पसंत नाही. तर त्यांनी कवा येतात व्हिडिओमध्ये, आणि जास्त माझं व्हिडिओ काढू नको, कवा तर थोडंच काढत जा म्हणून असं म्हणतात. तर त्याच्यामुळे मी त्यांचं जास्त घेत नाही व्हिडिओ. तर हे पोचमा माताचं मंदिर आहे. तर सोनी गेली होती, एवढं छान डेकोरेशन केलं. तर रोजच्या रोज तर व्हिडिओमध्ये मी टाकतच आहे. तर तुम्ही बघा. आणि आज केलं पैशाचं रूप, काल केलते तरकारी, म्हणजे सगळे व्हेजिटेबल्स, आणि आज पैसे सगळे लावून असं पैशाचं रूप केलते. तर पुढे दांड्याचा व्हिडिओ आहे. तर दांड्या खेळताना जी म्युझिक आहे ना ती फास्टमध्ये केली आहे. तर तुम्हाला समजमध्ये येते का नाही की. आणि पुरा म्यूट केलं तर ना ती दांड्या खेळताना चांगलं वाटत नाही, त्याच्यामुळे स्पीडमध्ये केले. तर ह्याचा काय प्रॉब्लेम होऊ नये कॉपीराईटचं.
तर हे आहे मुसी नदी आमच्या घराच्या पाठीमागे. आमच्या घराच्या पाठीमागे म्हटलं तर 1, 2, 3 गल्ल्या सोडून खालच्या साईडला आहे. तर पाऊस भरपूर आल्यामुळं आणि हिमायत सागरमध्ये पाणी जरा जास्त झाल्यामुळं ते दरवाजे खोलल्यात आणि ते भरपूर पाणी आणि पावसाच्या पाण्यानं पुरा नदी वाहून आले आणि सगळे मंदिरं डुबले आहेत. नदीच्या बाजूला काशीबुग्गा म्हणून एक मंदिर आहे महादेवाचं, ते बी डुबले आणि शिवाला घाट मंदिर बी आहे पुराणा पुलपाशी, तर ते बी डुबलं आहे. तर एवढं फुल पाणी आहे ना, भरपूर पाणी आहे. पुराणा फुलला आम्ही सकाळी गेलो तरकारी आणायला, पण तरकारी नव्हती. हे पाण्यामुळं ना जिकडं तिकडं बाजार उठलेलं होतं, तर थोडं तरकारी काय भेटली नाही. पण हे व्हिडिओ मला भेटलं, काढले मी व्हिडिओ. तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसं वाटलं ते सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या व्हिडिओला स्किप करू नका. स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत बघत राहा आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आले आहेत ते प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि चला तर मग आज एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.